हौसेनं केला पती. शिल्पा शेट्टीचं नाव माहीत नाही असा हिंदी चित्रपटांचा चाहता शोधूनही सापडणार नाही. आपल्या पहिल्याच चित्रपटात म्हणजे बाजीगरमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळवणारी शिल्पा ही बॉलिवूडच्या व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत यशस्वी तारकांपैकी एक गणली जाते. त्याचबरोबर नियमित योगाभ्यासाच्या मदतीने तिने स्वतःमध्ये जो आमूलाग्र बदल घडवून आणलाय त्यासाठी देखील ती तिच्या चाहत्यांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. आरोग्यदायी जीवनशैलीचं महत्त्व सांगणारे तिचे व्हिडिओज आणि इंस्टाग्राम पोस्ट प्रचंड लोकप्रिय आहेत. कुशल अभिनेत्री, उत्कृष्ट भरतनाट्यम नर्तकी तसेच पेटासारख्या सामाजिक संस्थांशी संलग्न असलेली शिल्पा एक उत्तम व्यावसायिक म्हणून सुद्धा ओळखली जाते. सध्या आपल्या 2 मुलांसह आणि जन्माने ब्रिटिश असलेल्या आपल्या पतीसह गेली 11 वर्षे ती या सगळ्या भूमिका प्रत्यक्ष आयुष्यात जगत आहे. ब्रिटनमध्ये जन्मलेले सुप्रसिद्ध उद्योजक श्री राज कुंद्रा हे शिल्पाचे पती आहेत. लंडन, दुबई, मुंबई इथे घरं आणि कार्यालय असलेलं हे अतिश्रीमंत जोडपं नेहमीच चर्चेच्या आणि वादविवादाच्या भोवऱ्यात राहिलेलं आहे. त्यांची झालेली भेट, प्रेम प्रकरण आणि नंतर त्यांनी केलेलं लग्न सगळंच एखाद्या बॉलिवूडच्या मसाला चित्रपटात शोभेल एवढं रोमांचक आहे. 2007मध्ये मिळालेल्या आंतरराष्ट्रीय बिग ब्रदर स्पर्धेच्या विजयाचा आणि त्याद्वारे मिळवलेल्या प्रसिद्धीचा पुरेपूर फायदा उठवून शिल्पाने स्वतःचा असा एक S2 नावाचा सुगंधी उत्पादनांचा ब्रँड बाजारात आणण्याचं ठरवलं. या S2चं उत्पादन, जाहिरात आणि वितरणात मदत करण्याच्या निमित्तानं राज कुंद्रांची शिल्पाच्या आयुष्यात एंट्री झाली. त्यांच्या भेटीगाठी जरा जास्तच सुगंधित होत आहेत हे असं लक्षात आल्यावर लोकांनी याबाबत त्यांना आडून विचारायला सुरुवात केली. तेव्हा हम तो सिर्फ अच्छे दोस्त है असा खास बॉलिवूडचा डायलॉग राज लोकांना ऐकू लागला. उनकी हसी, उनकी अदा, मैं हो गई उन पे फिदा असं शिल्पानं एका मुलाखतीत राजविषयी वाटणाऱ्या सुरुवातीच्या दिवसातल्या भावनांबद्दल सांगितलं होतं. पण राज हा आधीच विवाहित आहे आणि त्याला एक मुलगी देखील आहे. ही वस्तुस्थिती कळल्यावर ती खूप निराश झाली. इकडे राजची मनस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. त्याच्या आणि त्याच्या प्रथम पत्नी कविताच्या तणावपूर्व नात्याची अखेर कायदेशीर घटस्फोटाच्या रूपानं होणं सुरू होत असतानाच शिल्पा त्याच्या आयुष्यात आली होती आणि तिला तो आपल्या भावी पत्नीच्या रूपात पाहू लागला होता. उन दिनो याविषयी बोलताना शिल्पाला अनेक गोष्टी आठवतात. 2007मध्ये बिग ब्रदर या रियालिटी शोमध्ये भाग घेण्यासाठी ती लंडनला गेली होती. एकाच आठवड्यात आपण यातून बाद होऊ आणि भारतात परतून लाईफ इन मेट्रो या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करू असा तिचा अंदाज होता, जो साफ चुकला आणि तिला चक्क 3 महिने लंडनमध्ये राहायला लागलं. इकडे भारतात मेट्रोचं शूटिंग खोळंबलं होतं. पण दिग्दर्शक अनुराग बासूने तिला धीर देत सांगितलं की तू जेव्हा भारतात परतशील तेव्हा आपण मेट्रोचं राहिलेलं चित्रीकरण पूर्ण करू. या चित्रपटातील एक गाणं राजला खूप आवडायचं. ते म्हणजे इन दिनों दिल मेरा मुझसे है कह रहा, तू ख्वाब सजा, तू जी ले जरा. 2009 सालची यॉर्कशायरमधली ती दुपार मी कधीच विसरू शकत नाही, शिल्पा सांगत होती. आयफा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमीच्या पुरस्कार सोहळ्यात भाग घेण्यासाठी मी तिथे गेले होते. एके दिवशी राजनं मला दुपारच्या जेवणाचं आमंत्रण दिलं. त्यामागचा त्याचा खरा हेतू फक्त मी सोडून बाकी सगळ्यांना ठाऊक होता, अगदी माझ्या आई वडिलांना सुद्धा. सुप्रसिद्ध अशा द ग्रँड हॉटेलमध्ये त्याने एक संपूर्ण हॉल राखून ठेवला होता. हळुवारपणे सुमधूर सुरावटी वाजवणाऱ्या वायोलिन वादकांचा ताफा देखील त्याच्याच सूचनेनुसार वातावरण निर्मिती करत होता. मला या सगळ्या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती. परंतु जेव्हा त्याने जेवण संपता मला 5 कॅरेट वजनाची हिऱ्याची अंगठी भेट दिली आणि लग्नाची मागणी घातली, आयुष्यात मला ती मिळालेली सर्वोत्तम भेट होती. अर्थात पुढील प्रवास हा काही तेवढाच स्वप्नमयी नव्हता. राजच्या पहिल्या पत्नीनं कवितानं राज आणि तिच्या घटस्फोटाला शिल्पाच कारणीभूत असल्याचा आरोप केला. राज आणि कविताला एक मुलगी सुद्धा झाली होती. तिचं नाव त्यांनी डेलिना असं ठेवलं होतं. शिल्पामुळेच राज मला आणि आमच्या नवजात लेकीला सोडून गेल्याचं तिनं यावेळी सांगितल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या होत्या. ब्रिटनमधल्या एका सधन उद्योजक घराण्यातून आलेल्या कविताच्या या सगळ्या आरोपांना माध्यमांनी सुद्धा प्रसिद्धी दिली. अर्थात या सर्व आरोपांचं शिल्पा आणि राज या दोघांनीही खंडन केलं. राजच्या आयुष्यात शिल्पा येण्याच्या खूप अगोदर त्याचं कविताशी असलेलं नातं संपुष्टात आलं होतं असं त्यांचं म्हणणं होतं.
आरोप प्रत्यारोपांच्या या गदारोळातच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचा साखरपुडा राजच्या जुहू येथील बंगल्यात झाला. या प्रसंगी राजने सुमारे 20 कॅरेट वजनाचा हिरा असलेली आणि अंदाजे किंमत 3 करोड असलेली अंगठी शिल्पाला भेट दिली आणि त्यानंतर एका महिन्याने 22 नोव्हेंबर 2009 या दिवशी शिल्पाच्या मित्र परिवारातील मालकीचा असलेल्या खंडाळ येथील एका बंगल्यात ते दोघे विवाहबद्ध झाले. हा विवाह सोहळा शिल्पाच्या माहेरच्या म्हणजेच तुळू पद्धतीनं साजरा झाला आणि या प्रसंगी त्यांचे मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. तरुण ताहिल यांनी बनवलेल्या पारंपरिक लाल साडीमध्ये शिल्पा आणि त्याच रंगांना अनुरूप अशा पोशाखात राज हे दोघेही अतिशय उठून दिसत होते. हे सगळे विधी पार पडल्यानंतर त्यांनी एक जंगी मेजवानी आयोजित केली, ज्यात बॉलिवूडमधील बहुतांश तारेतारकांनी आपली हजेरी लावली होती. यथावकाश यांना पहिले अपत्य झाले. मे 2012 मध्ये जन्मलेल्या बाळाचं नाव त्यांनी वियान राज कुंद्रा असं ठेवलं. त्यानंतर शिल्पाला होत असलेल्या आरोग्यांच्या तक्रारीमुळं ती आई होऊ शकली नाही, परंतु सरोगसीच्या माध्यमातून त्यांनी अजून एक गोड बाळ जन्माला घातलं. फेब्रुवारी 2020 मध्ये समीक्षा शेट्टी कुंद्रा त्यांच्या कुटुंबाचा भाग बनली. आता हे सुरेख चौकोनी कुटुंब मुंबईमध्ये किनारा नावाच्या बंगल्यात राहत आहेत. वास्तुशास्त्र आणि फेंगशुईंच्या तत्वाचा वापर करून शिल्पाने या घराचा प्रत्येक कोपरा देखणा केलाय. संपूर्ण भारतात ठिकठिकाणी शिल्पा आणि राजची आलिशान घरं तर आहेतच, पण जगात इतरत्र सुद्धा या कुटुंबाची मालमत्ता आहे. बुर्ज खलिफासारख्या दुबईतील जगप्रसिद्ध इमारतीत सुद्धा त्यांचा एक फ्लॅट आहे. नुकताच राज कुंद्रा एका वादग्रस्त प्रकरणात सापडला. सर्वसामान्य माणसांच्या कल्पनेतील असामान्य आयुष्य, सुंदर बायको, अफाट पैसा हे प्रत्यक्षात मिळालेलं असताना राज कुंद्राला या बेकायदेशीर प्रकरणात पडायची काय गरज होती? शेवटी हा प्रश्न पडतोच.